कृपया ध्यान दीजिए, वंदे भारत एक्सप्रेस कुछ ही समय में आ रही है। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवून 3 वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन महाराष्ट्राला भेट दिल्या आहेत। सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून शिर्डी, सोलापूर, मडगाव, जालना, नागपूर, बिलासपूर, इंदूर, गांधीनगर, अहमदाबाद अशा एकूण 8 वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावतात। त्यात भर पडून आजपासून पुणे ते कोल्हापूर अशी पहिली, तर पुणे ते हुबळी अशी दुसरी, आणि नागपूर ते सिकंदराबाद ही तिसरी अशा 3 वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू केल्या आहेत। यामुळे या मार्गावरील प्रवाशांना अधिक आरामदायी व गतिमान प्रवास करता येणार आहे। या माध्यमातून राज्यातील रेल्वे प्रवाशांची एक मोठी मागणी महायुती सरकारने पूर्ण केली आहे। अस्सलाम वालेकुम, मैं हूं सैयद अखिल, आप देख रहे हैं मेरे साथ परभनी। आज तक चलते हैं परभनी जिले की सबसे बड़ी और खास खबरों के लिए। परभनी शहर में 17 सितंबर 2024 को राजवैद्य फाउंडेशन महाराष्ट्र शिक्षक दिन का औचित्य और उसी के साथ में मराठवाड़ा मुक्ति संग्राम दिन, साथ ही ज्येष्ठ समाज सेवक आदरणीय अरुण जी मराठे इनके जन्मदिन के मौके पर जाहिर सत्कार किया गया है, जिसमें डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षण रत्न पुरस्कार, राष्ट्रीय लोकहित पुरस्कार 2024 का यहां पर पुरस्कार दिया गया है। पुरस्कार वितरण सोहळा लिया गया है, जिसमें शुभ हस्ते माननीय अनिल जी मोरे मराठी चित्रपट अभिनेते, उसी के साथ में प्रमुख पाहुणे माननीय गफ्फार जी मास्टर चित्रपट निर्माते अंतरवेली फेम, इसी के साथ में डॉक्टर SN राव कार्यक्रम के मुख्य संयोजक तथा राजवैद्य सोशल फाउंडेशन, साथ ही एकता सेवाभावी संस्था के संस्थापक अध्यक्ष तथा स्वागत अध्यक्ष अजमत खान, मुख्य संपादक महाराष्ट्र मीडिया, दूरदर्शक, संविधान एक रास्ता, इन तमाम लोगों ने जिस तरह से यहाँ पर इन तमाम लोगों का सत्कार और सम्मान किया है, जो लोग यहाँ पर उत्कृष्ट काम समाज में रह के समाज के हित के लिए काम करते हैं, और सत्कार मूर्ति आदरणीय अरुण जी मराठे, इन तमाम लोगों का सत्कार इस वक्त किया गया है। जैसे ही यहाँ पर 17 सितंबर 2024 को परभनी शहर के होटल ग्रीन लीफ यहाँ पर सत्कार किया गया है, जिसमें अन्य रमेश धोंडीराम राठौड़ समाज विभाग, समाजशास्त्र कॉलेज, शैक्षणिक और सामाजिक क्षेत्र में इन्होंने परली तालुके में जिस तरह से काम किया है, उल्लेखनीय काम किया है, उसी के चलते इन्हें सम्मानित किया गया है। उसी के साथ में माननीय सैयदा अजमेरी गौस मोहियुद्दीन, मुख्याध्यापिका, आजिम उर्दू प्राथमिक शाला, शैक्षणिक और सामाजिक क्षेत्र लातूर, इन्हें भी सम्मानित किया गया। उसी के साथ में माननीय डॉक्टर जयदीप कोपरेकर, SSVP आयुर्वेद महाविद्यालय, शैक्षणिक और सामाजिक क्षेत्र हट्टा, जिला हिंगोली, माननीय प्राध्यापक डॉक्टर गौतम पांडुरंग वाघमारे, हिंदी विभाग प्रमुख संत तुकाराम कला व विज्ञान महाविद्यालय, शैक्षणिक और सामाजिक क्षेत्र परभणी, माननीय पठान मोहम्मद शफी करीम, MIT कला विज्ञान महाविद्यालय, शैक्षणिक सामाजिक क्षेत्र पुणे, साथ ही माननीय प्राध्यापक डॉक्टर प्रहलाद दत्तराव भोपे, मराठी विभाग प्रमुख शैक्षणिक और सामाजिक क्षेत्र परभणी, माननीय सौ स्वाति संदीप विभूते, जिला परिषद शाला मटकराड़ा, शैक्षणिक सामाजिक क्षेत्र परभणी, इसी के साथ में माननीय प्राध्यापक बालाजी गणपत हेवरे, महात्मा गांधी विद्यालय, शैक्षणिक और सामाजिक क्षेत्र झरी, जिला परभणी, माननीय फकीर मस्तान शाह, शैक्षणिक क्षेत्र गोंदिया, माननीय प्रगति ज्ञानोबा सोनकांबड़े, डॉक्टर APJ अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, शैक्षणिक और सामाजिक क्षेत्र में इन्होंने उल्लेखनीय काम किया है। इसी के साथ में अप्पाराव मोरताटे, सामाजिक क्षेत्र में इन्होंने उल्लेखनीय काम किया है। डॉक्टर, उसी के साथ में माननीय नासिर खान, इन्होंने भी सामाजिक क्षेत्र में जिस तरह से उल्लेखनीय काम किया है। माननीय रंजना देवशी, निर्देशक शासकीय तंत्र निकेतन जिंतूर, माननीय एडवोकेट प्रमोद बाला साहेब अंधारे, सामाजिक क्षेत्र, माननीय रुपेश डहाड़े, क्रीडा कला सामाजिक क्षेत्र परभणी, माननीय मुख्तार पठान, उद्योजक व सामाजिक क्षेत्र, शैला सुभाषराव उदगीरकर, उद्योजक तथा सामाजिक क्षेत्र, माननीय जुबैर सलीम शेख, सामाजिक क्षेत्र में उल्लेखनीय काम किया है। सेलू शहर में इन्होंने जिस तरह से उल्लेखनीय काम किया है, उसी के चलते जुबैर शेख इन्हें सम्मानित किया गया। इसी के साथ में यकनबाई परशुराम चैनलवाड़, साहित्यिक कला सामाजिक क्षेत्र परभणी, माननीय मुशरफ गौस बागवान,
सामाजिक क्षेत्र में इन्होंने परभणी जिले के सेलू शहर में जिस तरह से सामाजिक क्षेत्र में उल्लेखनीय काम किया है, उसी के चलते इन्हें सम्मानित किया गया है। माननीय अयोध्या किशन राव बोगर सामाजिक क्षेत्र में इन्होंने उल्लेखनीय काम किया है, जिसके चलते इन तमाम लोगों को एकता सेवाभावी संस्था के संस्थापक अध्यक्ष अजमत खान इनकी जानिब से सम्मानित किया गया है। और इस कार्यक्रम में उन तमाम लोगों को सम्मानित किया गया है जिन्होंने झाड़ लगाने का काम भी अपने अपने क्षेत्र में किया गया है। सिलाई मशीन में जिन महिलाओं ने, जिन लड़कियों ने उल्लेखनीय काम किया है, इन तमाम लोगों को भी सामाजिक क्षेत्र में काम करने के लिए और झाड़ लगाने के लिए भी यहाँ पर सम्मानित किया गया है। एकता सेवाभावी संस्था के संस्थापक अध्यक्ष अजमत खान इन्होंने जिस तरह से इन तमाम लोगों को, सामाजिक क्षेत्र में उल्लेखनीय काम करने वाले तमाम लोगों को जिस तरह से एक जगह किया है और एक जगह कर इकट्ठा करके इन तमाम लोगों को नवाजा है सर्टिफिकेट देकर। इस वक्त सीने अभिनेता अनिल जी मोरे ये भी यहाँ पर मौजूद थे। इन्हीं के साथ में अरुण जी मराठे इनका भी यहाँ पर मौजूद थे। भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के पवन निकम साहब इनकी भी मौजूदगी थी। उसी के साथ में राष्ट्रवादी कांग्रेस अजीत दादा पवार गढ़ के गफ्फार जी मास्टर इनकी भी मौजूदगी थी। और अजीत दादा पवार गढ़ के गंगाखेड़ से ताल्लुक रखने वाले अनवर खान साहब इनका भी यहाँ पर भव्य इसका सत्कार करके इन्हें भी सर्टिफिकेट देकर नवाजा गया है। यही नहीं, इनके अलावा परभणी शहर की जानी मानी शख्सियत मोइन खान साहब इन्हें भी झाड़ लगाने के, वृक्ष लागवड़ करने के लिए इनका भी सम्मान किया गया है। और ये तमाम लोग राष्ट्रवादी कांग्रेस अजीत दादा पवारगढ़ से ताल्लुक रखते हैं। एकता सेवाभावी संस्था के संस्थापक अध्यक्ष अजमत खान साहब इनकी भी यहाँ पर मौजूदगी थी। सर्वांनी सोच और समझ आपल्याला कळलं की नाही, थोडा वेळ लागतो, थोडी मशागत जास्त करावी लागते, इतकं काही सोपं राहिलेलं नाही, मेहनत घ्यावी लागेल, त्यासाठी होमवर्क करावं लागेल, विषय समजून घ्यावा लागेल, तसं आयुष्य समजून घ्यावं लागेल। आपण सगळं समजून घेतो, व्यवहार समजून घेतो, शिक्षण समजून घेतो, नवऱ्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतो, मुलाबाळांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो, सगळ्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो, आपण आपल्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतो। मी आजचा व्याख्यानाचा विषय आहे की तुम्ही स्वतःला समजून स्वतःमध्ये अंतर्मुख होऊन विचार करा। प्रत्येक माणसाला काही ना काही त्याचा लाभ होत गेला, कुणाला कशाचा असेल, कुणाला मार्गदर्शन असेल, कुणाला गुरुजीला शिकवतात आणि अब्राहम लिंकन म्हणतो की माझ्या मुलाला काय शिकवतो। वाक्य असं आहे, आपण काय शिकवतो, जग चांगलं राहिलेलं नाही, स्वतःला जपून ठेवा, म्हणजे अविश्वास पूर्ण त्याच्यामध्ये खचाखच आपण भरून टाकतो मुलाच्या मनामध्ये की जगत चांगलं नाही, तू सांभाळून राहिले बाबा। त्याला प्रत्येकाला संशय सुरू झाला। अब्राहम लिंकन असं म्हणतो की सगळीच माणसं न्यायप्रिय नसतात, हे शिकणंच माझा मुलगा करेल नाही। सगळीच माणसं न्यायप्रिय नसतात, हे शिकणंच माझा मुलगा कधी ना कधी, पण त्याला हे देखील शिकवा। काय शिकवा आता सांगतात, पण त्याला हे देखील शिकवा की जगात प्रत्येक बदमाशाकडे असतो एक साधू चरित्र पुरुषोत्तम। जगात प्रत्येक बदमाशाकडे असतो एक साधू चरित्र पुरुषोत्तम आणि जसे टपलेला असतात वैरी, तसे जपणारे असतात असे मित्रही, तसे जपणारे असतात मित्रही, ही शिकवण समाजात अशी चांगली माणसं आहेत। आता सीमाताई कुठल्या आहेत, काय आपल्याला काही माहिती, आपलं सगळं आयुष्य सोडून समाजामध्ये आनंद करण्यासाठी, विचाराची पेरणी करण्यासाठी आई वडील भाऊ बहीण काय होणार, तो नवरा काय काय संबंध आहे त्यांच्या जगात, त्यांचं जग म्हणजे आपण त्यांची लेकरं आहोत या भावनेने ते समाजामध्ये फिरतात, बरोबर। ही भावना कशी निर्माण होऊ शकते, अशी माणसं या जगामध्ये कशी असू शकतात, कमालीची गोष्ट आहे। ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी प्रीती, त्याला आई म्हणतात।
ती समाजाची आई झाली. कशी झाली? कारण तिला हे बघवतच नाहीये समाज दुःखातला, तिला सुख निर्माणाच्या आयुष्यामध्ये असं महत्व असतं. त्याला म्हणतात आई. जरी असो जेनी असो बाई बाईच असते आणि देश कोणताही असो आई आईच असते. आई करायला वेळ आहे म्हणून काही लोक म्हणतात मला आजकाल करमतच नाहीये, काय सुचतच नाहीये. या मूर्खाच्या नादाला कधीच लागायचं नाही समाज. जो माणूस म्हणतो मला काहीच सुचत नाही, मला करमतच नाहीये, मला काय करावे समजत नाही, त्याच्यासोबत राहायचं कसं? आधीच आपण संभ्रम अवस्थेमध्ये पुन्हा हा महात्मा जर भेटला. आदरणीय व्यासपीठ व व्यासपीठावर विराजमान असलेले आमचे मार्गदर्शक आणि मोरे सर, तसंच बाबा मराठे, तसेच आमचे मार्गदर्शक गफार मास्टरजी आणि आता जे निर्मोशन व्यक्त केले अन्सारी सर, तसंच डॉक्टर रावसाहेब राव, आणि मला इथं बाईंनी बोलवलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आता आज शिक्षक दिनाच्या औचित्य साधून त्यानिमित्त आणि बाबाचा अमृत महोत्सव झाला, त्याचं काय कार्यक्रम घेण्यामागे त्याचं कारण आज सगळ्यात कमी काय तर आदर्श शिक्षक फार कमी झाले असं जाणवतं. म्हणजे आमच्या काळामध्ये जेव्हा शिक्षक होते तर आम्ही जर कुठं बाहेर असलो तरी आम्हाला भीती वाटायची शिक्षक किंवा शिक्षकांना बघितलं, पण आता ते दिसून येत नाही. आणि बाबाचा जे अमृत महोत्सव झाला, मला त्याचं मनोगत व्यक्त करता आलं नाही बाबाच्या गडबडीच्या मॅनेजमेंटच्या वेळेस. त्यामुळं बाबांचं व्यक्तिमत्व म्हणजे माझं सर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने यशस्वी माणूस कोण, यशस्वी कोणाला म्हणायचं त्याची एक व्याख्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु 1 वर्ष रिसर्च केलं यशस्वी नेमकं कोणाला म्हणायचं. पण त्यांचं असं म्हणणं आलं की यश ही प्रत्येकाची व्याख्या ही वेगळी. म्हणजे एखादा गुन्हेगार सुद्धा त्याच्या देशात यशस्वी असू शकतो, परंतु त्याच्यासोबतच तुम्हाला मानसिक समाधान लाभल याची शाश्वती नाही. त्यामुळे ते म्हणले की ज्या माणसाकडे या 3 गोष्टी असतात, नंबर 1 म्हणजे हेल्थ, नंबर 2 फायनान्स, नंबर 3 रिलेशन, या 3 गोष्टीचा यथायोग्य संयोग पाहिजे. तर असं व्यक्तिमत्व जर मला कोणी दिसत असेल तर ते म्हणजे आदरणीय बाबा. आज 75 वर्ष झाले, शरीर चांगलं आहे, फायनान्स व्यवस्थित आहे आणि रिलेशन म्हणजे अख्ख्या कुटुंबाला आजकाल सगळे भाऊ बहीण, कारण कुटुंबाला पुढे न्यायचं म्हणजे ही फक्त आमचे वडील असतील बाबा असतील हीच पिढी दिसते. म्हणजे आजचं जे कुटुंब पद्धती आहे हे फक्त मी, माझा आणि माझं कुटुंब, 2 मुलं, ही प्रवृत्ती सध्या दिसत आहे. पण याच्यात सुद्धा इतकं सगळ्याला घेऊन चालायचं. कारण स्वामी विवेकानंदाला एका शिष्याने प्रश्न विचारला होता की जगामध्ये सगळ्यात सुंदर काम काय आहे. तर त्यावेळेस स्वामीजी म्हणले होते दुसऱ्याचं आयुष्य सुंदर करणं हे सगळ्यात सुंदर काम. तर हे बाबांनी त्यांच्या जवळचे नातेवाईक असतील, मित्र असतील, यांचं सुंदर आयुष्य कसं करायचं याचा सतत प्रयत्न कुठल्या का माध्यमातून, कोणाला मार्गदर्शन असेल, कोणाला आर्थिक मदत असेल, कोणाला एखादं काम देणं असेल, असा नेहमी. आणि माझं सांगतो आता आमचे म्हणजे माझं वय वर्ष 25 होतं. आमचे वडील मोठे कॉन्ट्रॅक्टर होते, जवळपास 1000 किलोमीटरचं काम केलं होतं रोडमध्ये. अचानक गेले म्हणजे छत्र गेलं माझ्यावरचं आणि योगायोगानं असं व्यक्तिमत्व भेटलं की ते वडिलाच्या रूपात. मला कसं असतं बाबा, माणूस काम करत पण त्याला शब्बासकी देणार ही थाप देणारं मला असं व्यक्तिमत्व सासऱ्याच्या रूपाने भेटलं, याचा मी देवाला खरंच आभार व्यक्त करतो. कारण माणूस तर जगत असतो पण त्या जगण्याला एक दर्जा पाहिजे, क्वालिटी पाहिजे. आणि बाबा म्हणजे एक विद्यापीठ आहे की त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकता येतात. बाबाचं वेळेचं नियोजन बघायचं प्रत्येक गोष्ट. आता बाबाकडे एवढ्या गाड्या घोड्या आहेत, पण वेळ असली आणि आरामशीर जायचं तर ते आज सुद्धा एसटी बसणं जातं. काय करायचं म्हणजे
कामाला महत्व आहे. दुसरं त्यांचं इतकं म्हणजे मराठी असेल इंग्रजी असेल इतकं प्रभुत्व आहे की आता मी स्वतः LLB आहे. एखादं जजमेंट असलं किंवा टाइम्स ऑफ इंडिया मधले बरेचसे आर्टिकल त्याच्यामध्ये बाबा चुका काढतात. मराठीच्या तर आजमत भाईला माहिती आहे बॅनरच्या नेहमी इतकं बारीक सारीक उकार कुठं हे कुठं असे बाबा. अजून बाबाचं असं बरंच आहे म्हणजे जितकं आठवलं तेवढं बोलतोय मी. पण आज एवढं विपुंग व्यक्तिमत्व मला सासरे म्हणून लाभलं याचं खरंच मी ईश्वराला आभार व्यक्त करतो आणि बाबांसाठी दीर्घ आयुष्याची ईश्वराला प्रार्थना करतो. आजमत भाई म्हणजे आमचे फॅमिली मेंबर आहेत. ते नेहमी असे चांगले कार्यक्रम करतात आणि असा सत्कार होणं हा गरजेचा आहे. आज काळाची गरज आहे. आज समाज एका वेगळ्या दिशेला चाललेला आहे की कोण किती कष्टानं काय कमवतं आणि काय करतं. फक्त पैसावाला याला सन्मान आहे पण पैसे कुठल्या मार्गाने कोण कमवतं ते बघत नाही. पण पैसा कमवला की त्याला मान प्रतिष्ठा मिळते. पैसा आणि श्रीमंत याच्यात फरक आहे. श्रीमंत तो माणूस असतो जो विचारानं आचारानं आणि आर्थिक पण असतो. तर माझी अशी इच्छा आहे की सर्वांनी श्रीमंत व्हावं फक्त पैशावाला होऊ नये. असं व्यक्तिमत्व श्रीमंत व्यक्तिमत्व म्हणजे माझ्या हातात आदरणीय बाबा आहेत आणि समाजासाठी एक दीपस्तंभ असणं गरजेचं असतं. कुठेतरी एक दीपस्तंभ पाहिजे आदर्श पाहिजे. तर तात्पर्य सांगायचं असं की मोरे साहेबांचं भाषण म्हणजे एक मंत्रमुग्ध करणारं भाषण असतं आणि त्यासाठी आपण सगळे वाट पाहता आणि सगळ्या विद्वान मंडळींची भाषणं झाली आणि दोघांच्या मध्येच माझं भाषण झालं. ठीक आहे सगळ्यात जास्त आहे काय नाही. आता अजमत भाई त्यांचं भाषण करताना बोलले की मैं बहुत पढ़ा लिखा नहीं. बरं झालं पढ़ा लिखा नाही. दुसरं त्यांनी हे सांगितलं की गफ्फार मास्टर जिससे दोस्ती करते हैं उससे एकदम दिलो जान से गुजर करते हैं. न जाने हमारा नंबर कब आए. क्या करते हैं मास्टर. तिसरे आपले प्रोफेसर बिनावनी विद्वांनी भाषण केलं. त्यांनी बऱ्याच ह्या गोष्टी सांगितल्या पण तेच खरे महत्व नाही. त्यांनी सरळ सरळ भाषण सांगून टाकलं की अजमत भाईंनी त्यांच्या भाषणामध्ये फार वेळ घेतला. कोणी सांगायला अत्यंत एकमत केलं बरोबर आहे. हे अपार भावने झालं नाही. आजच्या गफ्फार भाईंच्या भाषणामध्ये मुख्य मुद्दा होता मैत्री दोस्ती वगैरे. खरं म्हणजे मित्रांनो सर्व नाती जी आहे मुख्य म्हणजे सुरुवात होते आई वडील मुलगा भाऊ बहीण नंतर मुली जावाई सुना नातवंड वगैरे काका मामा आणखी काकू सगळे नाते जे आहेत हे सर्व नाते माणसाने बनवलेले. फक्त एकच नातं देवाने बनवलं आहे ते म्हणजे मैत्रीचं नातं. ज्या नात्याने आपण सगळे इथे एका ठिकाणी देवाच्या कृपेने जमा झाले. त्याचप्रमाणे गफ्फारभाई आपल्या भाषणामध्ये संस्कारांबद्दल बरंच त्यांनी वाव दिला. चांगले संस्कार आणि वाईट संस्कार दोन्ही गोष्टी असतात. त्याच्यातून मला एक गोष्ट आठवली गरजेची. आपल्याकडे एक फार मोठी IAS ऑफिसर होऊन गेले. आपल्या जुन्या लोकांच्या ओळखीचे आहे. नाव सांगणार नाही. माझे जुने मित्र त्याच्यावरचे तर ते इथे IAS ऑफिसर होते. एकदा त्यांची फॅमिलीने आमची फॅमिली आम्ही सर्व मिळून तिरुपती बालाजी आणि इतर साऊथच्या टूरला गेलो.
त्यांच्या मिसेस ज्या वहिनी होत्या त्या फारच कठीण स्वभावाच्या, कठीण थोडक्यात वाईट स्वभावाच्या होत्या, असं बोलू नये मला, पण त्या होत्या. त्यांचं बोलणं वागणं सांगणं सगळं विचित्र होतं. इतकं विचित्र की ते सिरियसली असं सुद्धा बोलले एकदा की त्यांच्यासोबत आजी होती, म्हणजे त्यांची सासूबाई होती. सिरियसली असं सुद्धा बोलले की त्या मुलांना बोलले की बुद्धी को दैवी करत होतं, अशा प्रभावाची वाईट होती. तेव्हा मात्र मला वाईट वाटलं. एक दिवशी पहाटे 5-5:30 माझी आई तावात निघाली आमच्या रूममधून त्यांच्या रूममध्ये. म्हटलं काय झालं? म्हणजे मित्र मारायला चालले. म्हटलं कशा करता 2 दिवस राहिले टूरचे, मारून काय करणार? तसं काय करू नको. मी परत गेलो तर असं चित्र दिसलं की खरंच मारायला. मी जर तेवढंच बोलतो, म्हटलं पा भाभीजी तुमचे मुलं 7वी 8वी 9वी ह्या कॅटेगरीचे आहे. त्यांना कळतंय की घरातल्या मोठ्या माणसांशी म्हणजे आजी आजोबांशी आणि नवऱ्याशी म्हणजे कुटुंब प्रमुखाशी कसं वागावं याचे संस्कार त्याच्यावर तुम्ही करतात. ते वाईट चांगलं तर नंतर जाऊ काय मेरे बच्चे ऐसे देखून मेरे मत सिखाओ वगैरे जाऊ दे. काय मला सांगा आपल्या मेरे ते मला मंत्रालयात शिकायचं आहे आणि ते रिटायरमेंटला होते. ते मंत्रालयात ते मोठ्या अधिकारी होते आणि तिथे त्यांनी सांगितलं की वडीला बरं झालं, संध्याकाळी माझ्या घरी जेवण झाली. ठीक तिकडे गेलो तर भावीजी बसल्या होत्या आणि ते नव्हतं. एक 10 मिनिटं बोलतो. त्यांना सांगितलं की म्हटलं त्यांना काही जेवायचा विषय कळला नाही, मला जायचं आहे. ठीक आहे म्हणजे जायचं. तोपर्यंत राजू नावाचा त्यांचा मोठा मुलगा तो तेव्हा 9वीत होता, आता तो ग्रॅज्युएट वगैरे झाला होता. तुझा मुलगा बाहेर निघाल्यावर आई म्हटलं की मला यावेळेला कुठे चालला गोटी तरी कल मैंने कितनी बार बोला मेरे जाने को डॉक्टर मुझे ऐसे पैसे समझतानी कुछ पढ़ना है वगैरे वगैरे काय जे आईला बोलून तो सगळं बोलला. मला लगेच सगळ्या गोष्टी आठवल्या. पण संस्काराचं खरं उदाहरण असं पण पॉझिटिव्ह संस्कार प्रत्येकजण प्रयत्न करतो, पण निगेटिव्ह संस्कार आपल्या मुलांवर आपोआप कसे होत असतात याचा विचार कोणी विशेष काम करतात. 2 महिने आपल्या वाक्यातनं जरा थोडं जास्तच बोलून टाकलं होतं, तसं काही विशेष नाही आहे. त्यांचं भाषणातून मला एवढंच वाटलं की बरं झालं ना त्या दिवशी काम मित्रांनो, खरोखरच परमेश्वरांनी फारच चांगल्या रीतीने आमचा अमृत महोत्सव 31 साजरा केला. त्यामध्ये महत्त्वाची बाब ही झाली की आम्ही 400-500 लोकांची अक्षरामध्ये निमंत्रण दिले होते. पण हे अजमत भाई सारख्या इतर मित्रांच्या कृपेने, पवन भाईच्या कृपेने 1500 मंडळी आहेत आणि जेवण सुद्धा संपली. हॉटेलला जेवणाची व्यवस्था करावी, बरंच काय काय घडलं. त्या दिवशी भाषण करणाऱ्यांची एवढी हे होती, उत्साह होता की मग घरची मंडळी असे माझं सुद्धा झालं. ये न्यूज कवर किया हमारे परभनी आज तक के कार्यकारी संपादक बाबरुद्दीन सिद्दीकी, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के कार्यकारी संपादक सत्तार खान पठान, द फैक्ट टुडे के कार्यकारी संपादक सलीम खान और जुल्फुसर, परभनी टुडे के कार्यकारी संपादक सैयद अयान, परभनी आज तक के मराठवाड़ा ब्यूरो चीफ सोहेल तांबोली, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के मराठवाड़ा ब्यूरो चीफ फिरोज खान पठान, परभनी आज तक के जिला प्रतिनिधि सैयद मोबिन सैयद इस्माइल, परभनी आज तक के परभनी शहर प्रतिनिधि शेख सद्दाम शेख निजाम, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के परभनी जिला प्रतिनिधि शमीम खान पठान, महबूद खान पठान और मोहन्ना खान पठान, इन्होंने मिलकर मैं हूं सैयद अखिल। आप देखते रहिए मेरे साथ परभनी आज तक। आप हमारे चैनल को सब्सक्राइब करें, सब्सक्राइब करने के बाद बेल आइकन का बटन जरूर दबाएं। उसी के साथ आप हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और कमेंट करना ना भूलें। आप हमें फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलीग्राम, व्हाट्सएप और यूट्यूब पर भी फॉलो कर सकते हैं। मुझे दीजिए इजाजत। जय हिंद। अस्सलाम वालेकुम, मैं हूं सैयद अखिल। आप देख रहे हैं मेरे साथ परभनी आज तक। ये परभनी शहर का इफ्तिखार पार्क और इफ्तिखार कॉलोनी का एक रास्ता है जो धार रोड से होता हुआ ये सीमेंट का रास्ता आप मेरे पीछे देख रहे हैं जो इफ्तिखार कॉलोनी को जा रहा है। स्काई लाइन कंस्ट्रक्शन की जानिब से ये सर्विस दी जा रही है और NA कलेक्टर लेआउट जो यहाँ पर प्लॉटिंग निकाली गई है स्काई लाइन कंस्ट्रक्शन की जानिब से, ये सुविधा
परभनी शहर के धार रोड से होते हुए इफ्तिखार कॉलोनी में और इफ्तिखार पार्क में डायरेक्ट ये सीमेंट रास्ता दिया गया है और ये रास्ता पूरी तरह से उस कॉलोनी को जोड़ने के लिए दिया गया है। हम आपको पूरा रास्ते का लोकेशन देते हैं कि किस तरह से धार रोड से होता हुआ ये इफ्तिखार कॉलोनी और इफ्तिखार पार्क को ये रोड रास्ता सीमेंट रास्ता अटैच हो रहा है। ये सर्विस सिर्फ इफ्तिखार कॉलोनी के वासियों के लिए ही स्पेशली दी गई है। परभनी शहर के धार रोड से होता हुआ जो सीमेंट रोड है, ये सीमेंट रोड स्काईलाइन कंस्ट्रक्शन के सर्वे सर्वा मेराज सिद्दीकी इनकी जानिब से बनाया गया है इफ्तिखार पार्क और इफ्तिखार कॉलोनी के लिए। जो रास्ता हम आपको बता रहे हैं, ये जो लोकेशन हमने आपको बताया है, ये धार रोड से होता हुआ इफ्तिखार कॉलोनी और इफ्तिखार पार्क के लिए स्पेशली ये जो रास्ता बनाया गया है सीमेंट रास्ता, ये यहाँ से टर्न होता हुआ ये इफ्तिखार कॉलोनी और इफ्तिखार पार्क में इस तरह से जा रहा है। ये नज़ारा हम आपको सिर्फ और सिर्फ परभनी आज तक पर बता रहे हैं। ये नज़ारा आप देख लीजिए कि किस तरह से यहाँ से शुरू हो रही है इफ्तिखार पार्क और इफ्तिखार कॉलोनी की ये प्लॉटिंग। रास्ता तो आपने देख लिया है कि किस तरह से यहाँ पर इफ्तिखार पार्क और इफ्तिखार कॉलोनी में आने के लिए जो लोकेशन हमने आपको बताया है, धार रोड से होता हुआ जो सीमेंट रोड स्पेशली बनाया गया है स्काईलाइन कंस्ट्रक्शन की जानिब से, ये इफ्तिखार कॉलोनी और इफ्तिखार पार्क की एनए लेआउट की पूरी प्लॉटिंग है। और एनए लेआउट की पूरी प्लॉटिंग आप ये देख लीजिए कि यहाँ पर लाइट की सुविधा किस तरह से अवेलेबल करा कर दी गई है। और लाइट की सुविधा के अलावा यहाँ पर हर प्लॉट के सामने 2 झाड़ लगाए गए हैं। ये झाड़ भी देख लीजिए 15 से 20 फीट ऊंचे ये झाड़ है और हर प्लॉट के सामने झाड़ है। हर प्लॉट के सामने नल का कनेक्शन है। हर प्लॉट के सामने नाली बनी हुई है। सीमेंट और कंक्रीट में जो नाली बनी हुई है, ये नाली भी स्पेशली इस प्लॉटिंग के लिए ही बनी हुई है। अब ये देख लीजिए कि किस तरह से यहाँ पर रास्ते का काम किया गया है और इस रास्ते के काम को अच्छी तरह से डेवलप किया गया, अच्छी तरह से इस रास्ते को सीमेंट रोड को बनाया गया है। इफ्तिखार पार्क में जो सर्विस दी जा रही है, गट्टू के रास्ते का काम शुरू है, गट्टू बिठाना चालू है। जिस तरह से यहाँ पर सीमेंट रोड बनाया जा रहा है, सीमेंट रोड के अलावा यहाँ पर दोनों साइड से जो गट्टू बिठाए जा रहे हैं, ये गट्टू का पूरी तरह से काम शुरू है। और यहाँ इस तरह से एंजॉय करते हुए लोग जाते हुए भी नजर आ रहे हैं आपको इस सीमेंट रोड से। यहाँ पर 115 प्लॉट में से 71 ऐसे प्लॉट है जिनकी कीमत 13,50,000 रुपये एक प्लॉट की कीमत बताई जा रही है। 22 बाई 40 के प्लॉट्स है और 22 बाई 40 के बाद में यहाँ पर हर प्लॉट के सामने 2 झाड़, हर प्लॉट के सामने नल का कनेक्शन और हर प्लॉट के सामने से सीमेंट और कंक्रीट की एक नाली, मजबूत नाली दी गई है। ये गट्टू का काम आप मेरे पीछे देख रहे हैं कि किस तरह से यहाँ पर गट्टू का काम दोनों साइड से शुरू किया गया है। इस तरह से हर प्लॉट के सामने रास्ते के बाजू के साइड से पूरी तरह से गट्टू भी बिठाए जा रहे हैं। इफ्तिखार पार्क और इफ्तिखार कॉलोनी में जो सर्विस दी जा रही है, स्पेशली इस प्लॉटिंग के लिए स्पेशल डीपी लाई गई है सैंक्शन कराकर। ये डीपी और इसके अलावा यहाँ पर ये बस्ती के साइड में बस्ती यहाँ पर अवेलेबल है, पहले से ही बस्ती यहाँ पर मौजूद है। और इस बस्ती के ख़त्म होते ही यहाँ पर इफ्तिखार पार्क और इफ्तिखार कॉलोनी, यहाँ पर मेराज सिद्दीकी साहब इनकी जानिब से सर्विस दी जा रही है कि इनके प्लॉटिंग में एक स्वतंत्र डीपी भी अवेलेबल है, लाइट के कनेक्शन अवेलेबल है, झाड़ हर प्लॉट के सामने अवेलेबल है। उसी के साथ में सीमेंट और कंक्रीट की नालियां अवेलेबल है। हर झाड़ को महफूज रखा गया है और हर झाड़ को पानी भी दिया जा रहा है। हर प्लॉट पर यहाँ पर नल का कनेक्शन भी अवेलेबल है। इस तरह की सर्विस यहाँ पर दी जा रही है। मिर्जा मेस परभणी। अगर आप परभणी शहर में रहते हैं और घर के खाने का लुत्फ लेना है तो संपर्क जरूर करें मिर्जा मेस परभणी। घर पहुंच सेवा खाने के टिफिन के लिए जरूर संपर्क करें। मोबाइल क्रमांक 8830266947। समीर टेंट हाउस, कुदरती कॉर्नर, कादराबाद प्लॉट, परभनी। हमारे पास तरह के प्रोग्राम के लिए सामान किराए पर मिलेगा। शादी, एंगेजमेंट, चिल्ला जैसे सभी प्रोग्राम के लिए संपर्क करें सैयद मुज्जमिल। मोबाइल क्रमांक 9766683126। महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी। शादी हो या एंगेजमेंट, चिल्ला हो या जुमागी, मीटिंग हो या फिर कुछ और, परभणी में तो भैया सिर्फ एक ही नाम, महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी। बुकिंग शुरू है। मोबाइल नंबर 9960569383, 8421903333। इसके साथ ही 9822829035। हाजी महबूब अंसारी। याद रहे, आप हर तरह के प्रोग्राम हमारे फंक्शन हॉल में मनाएं। आज ही अपने प्रोग्राम की बुकिंग करें। क्वालिटी की तलाश यहाँ खत्म। किंग ऑफ बेल्ट्स, शनिवार बाजार के पास, नानलपेट कॉर्नर, परभणी। लेडीज पर्स, स्कूल बैग, ओरिजिनल लेदर बेल्ट, कमर बेल्ट, वॉलेट, बॉडी स्प्रे, परफ्यूम और भी बहुत कुछ। एक बार जरूर आए।
किंग ऑफ बेल्ट, शनिवार बाजार, नानलपेठ कॉर्नर, परभणी।